नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट इन मराठी या आपल्या मराठी YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण स्टॉक मार्केटबद्दल साधारण बेसिक माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये प्रथम आपण पाहूया शेअर मार्केटबद्दल काही चुकीचे गैरसमज. यामध्ये पहिला आहे तो म्हणजे शेअर बाजार म्हणजे सट्टेबाजी. तर मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनामध्ये बरेचसे प्रॉडक्ट्स वापरत असतो. यामध्ये सकाळी उठल्याबरोबर आपण ब्रश करतो. ब्रश करताना आपण जी पेस्ट वापरतो, ती पेस्ट बनवणारी म्हणजे एक कंपनी आहे, ती म्हणजे Colgate-Palmolive. ही Colgate-Palmolive ही एक लिस्टेड कंपनी आहे. त्यानंतर आपण वापरणारे अंघोळीसाठी लागणारे आपल्याला साबण, तसेच धुण्यासाठी लागणारे डिटर्जंट्स, ह्या हे प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या सुद्धा लिस्टेड कंपन्यांमध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत. यामध्ये एक म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर. हिंदुस्तान युनिलिव्हरचे आपण लक्स, लाईफबॉय किंवा लेईल असे साबण वापरत असाल. त्यानंतर आपण साधारणपणे अ, जवळच्या अंतरावर जाण्या-येण्यासाठी टू व्हीलर्स वापरत असतो. या टू व्हीलर बनवणाऱ्या कंपन्या म्हणजेच हिरो मोटोकॉर्प, टी-व्ही-एस, बजाज ऑटो या सुद्धा लिस्टेड कंपन्या आहेत. त्यानंतर आपण आपल्या आजूबाजूस अ, अशोक लेलँडचे ट्रक्स पाहत असाल, तर अशोक लेलँड ही सुद्धा एक लिस्टेड कंपनी आहे. त्यानंतर आपण कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये बरेचसे चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिले असतील. तर हे थिएटर्स म्हणजेच मल्टिप्लेक्स, ज्यामध्ये पी-व्ही-आर आणि आयनॉक्स या 2 मल्टिप्लेक्स ऑपरेट करणाऱ्या कंपन्या आहेत. या 2 पी-व्ही-आर आणि आयनॉक्स लेजर लिमिटेड या सुद्धा लिस्टेड कंपन्या आहेत. आपण असे बरेचसे प्रॉडक्ट्स वापरत असतो, ज्या लिस्टेड कंपन्या बनवत असतात. त्यामुळे आपण जर या दैनंदिन जीवनामध्ये वापरणाऱ्या वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली, तर तो एक सट्टेबाजीचा व्यवहार नक्कीच नाही ठरणार. त्याचप्रमाणे आपण शेअर बाजार समजून घेतल्यानंतर आपणासाठी हे एक अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत बनू शकते. दुसरा चुकीचा समज म्हणजे शेअर बाजारासाठी खूप भांडवलाची आवश्यकता आहे, असे बऱ्याच जणांचे म्हणणे असते. तर मित्रांनो, आपण अशोक लेलँड ही कंपनी आत्ताच पाहिली, ज्याचे ट्रक्स आपण आजूबाजूला पाहत असतो. तर या अशोक लेलँडची शेअरची प्राइस सध्या ₹96 चालू आहे. त्यामुळे आपण साधारणपणे ₹1000 मध्ये अशोक लेलँडचे 10 शेअर्स खरेदी करू शकता. आपण सुरुवातीला कमीत कमी ₹1000 पासून सुरुवात करू शकता आणि जसजसा आपला अनुभव वाढत जाईल, तसतसा आपण यामध्ये गुंतवणुकीची रक्कम वाढवू शकता. तिसरा गैरसमज म्हणजे शेअर बाजारात सर्वसामान्यांना नेहमीच तोटा सहन करावा लागतो. बऱ्याच जणांना शेअर मार्केटमध्ये दुसऱ्यांनी सांगितल्यानंतर व्यवहार करतात. त्यामुळे त्यांना बराचसा तोटा सहन करावा लागतो. आपण थोडासा क्युरिओसिटी आणि थोडासा अभ्यास दाखवल्यास यामध्ये आपण चांगला नफा कमवू शकतो. जसे की आपण पाहिले, की जो आपण रोज वापरणारे साबण हे बऱ्याचशा लिस्टेड कंपन्या बनवतात. तर आपण मॅगी ही सुद्धा आपण साधारणपणे नाश्त्यामध्ये वापरत असतो, खात असतो. तर या मॅगीचे रॅपर आपण पाहिल्यास आपल्याला दिसून येईल, की हे मॅगीचे प्रॉडक्ट बनवणारी नेस्ले इंडिया लिमिटेड ही एक कंपनी आहे. नेस्ले इंडिया लिमिटेड ही देशातील सर्वात जास्त बाजारभाव असलेली एक कंपनी आहे, जी टॉप 50 मध्ये घेतली जाते. त्यामुळे आपण थोडासा अभ्यास आणि सावधगिरीने या शेअर बाजारामध्ये चांगला नफा कमवू शकतो. चौथा गैरसमज म्हणजे शेअर बाजार हा कॉमर्स किंवा फायनान्स बेस असलेल्या लोकांसाठी आहे. तर मित्रांनो, आपण जसं की पाहिले, की थोडासा नॉन कॉमर्स लोक देखील यामध्ये यशस्वी झालेले आहेत. जसे की आपण रोज वापरलेले प्रॉडक्ट्स कोणती कंपनी बनवते, हे जाणून घेतल्यास आपणाला समजून येईल की कोणते प्रॉडक्ट्स कोणती कंपनी बनवते आणि सध्या ओव्हरऑल इकॉनॉमीचा थोडासा जरी अभ्यास केलास, आपणाला दिसून येईल की कोणते क्षेत्र तेजीमध्ये आहे आणि कोणते क्षेत्र
कोणत्या क्षेत्रामध्ये मंदी चालू आहे? सध्या फार्मा सेक्टर आणि IT कंपन्या या दोन सेक्टरमध्ये प्रचंड तेजी चालू आहे. तसेच ऑटोमोबाईल हे सुद्धा एक पुन्हा एकदा भरारी घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आपण पाहू शकता की हा शेअर मार्केटमध्ये कॉमर्स किंवा फायनान्स बेस असावाच असे काही बंधन नाही. यानंतर आपण पाहूया ट्रेडिंग अकाउंट बद्दल. जसे की आपण सेव्हिंग अकाउंट ओपन करण्यासाठी बँकांमध्ये जातो, त्याचप्रमाणे ट्रेडिंग अकाउंटसाठी सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात. असे ट्रेडिंग अकाउंट प्रोव्हाईड करण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात. तर यामध्ये दोन प्रकार येतात. एक म्हणजे डिस्काउंट ब्रोकर आणि दुसरा म्हणजे फुल सर्व्हिस ब्रोकर. डिस्काउंट ब्रोकर्समध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत, जसे की झिरोदा, 5 पैसा, ग्रो, एंजल ब्रोकिंग आणि अपस्टॉक्स अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत. यामध्ये 5 पैसा आणि एंजल ब्रोकिंग या दोन कंपन्या देखील लिस्टेड कंपन्यांमध्ये येतात. तसेच दुसऱ्या बाजूला फुल सर्व्हिस ब्रोकर. फुल सर्व्हिस ब्रोकरमध्ये मोतीलाल ओसवाल आहे, HDFC सिक्युरिटीज आहे, त्यानंतर शेरखान आहे, ICICI डायरेक्ट आहे, कोटक सिक्युरिटीज आहेत आणि अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत. यामध्ये देखील कोटक सिक्युरिटीज आणि ICICI डायरेक्ट या दोन लिस्टेड कंपन्या आहेत. आता आपण या दोघांमधील डिफरन्स पाहून घेऊ. डिस्काउंट ब्रोकर्स सध्या फक्त ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि ट्रेडिंग सॉफ्टवेअर प्रोव्हाईड करतात. यामध्ये तुम्हाला ॲडिशनल अधिकचे असे रिसर्च आणि सल्ला प्रोव्हाईड केला जात नाही. तर दुसऱ्या बाजूला फुल सर्व्हिस ब्रोकरमध्ये तुम्हाला शेअर ट्रेडिंग, त्यानंतर कमॉडिटीज ट्रेडिंग, करन्सी ट्रेडिंग, म्युच्युअल फंड, बॉन्ड्स इत्यादी प्रॉडक्ट्समध्ये गुंतवणूक करू शकता. दुसरा फरक म्हणजे डिस्काउंट ब्रोकर्स एक फिक्स्ड अमाउंट पर्यंतच कमिशन चार्ज करतात. तर दुसऱ्या बाजूला फुल सर्व्हिस ब्रोकर्स काही पर्सेंटेज प्रमाणात तुम्हाला ब्रोकरेज चार्ज करत असतात. यामध्ये डिस्काउंट ब्रोकर्स तुम्हाला जास्तीत जास्त ₹20 प्रति ट्रेड असे ब्रोकरेज चार्ज करतात. तुमची ट्रेडिंगची व्हॅल्यू कितीही असू दे, तुमचा जास्तीत जास्त ब्रोकरेज हा ₹20च पडेल. तर दुसऱ्या बाजूला फुल सर्व्हिस ब्रोकर तुम्हाला 0.03 ते 0.05% प्रति ट्रेड तुम्हाला चार्ज करत असतात. त्यानंतरचा फरक म्हणजे डिस्काउंट ब्रोकर्स हे जनरली ऑनलाईन सर्व्हिसेस प्रोव्हाईड करत असतात. म्हणजेच या डिस्काउंट ब्रोकर्सचे जनरली जास्तीत जास्त 2 ते 3 या शहरांमध्येच त्यांचे ऑफिसेस असतात. या दुसऱ्या बाजूला फुल सर्व्हिस ब्रोकरचे प्रत्येक शहरामध्ये किंवा चांगल्या जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये यांचे ऑफिसेस आणि ब्रँचेस असतात. त्याचप्रमाणे फुल सर्व्हिस ब्रोकर हे ऑनलाईन सर्व्हिसेस देखील प्रोव्हाईड करतात. पुढचा फरक म्हणजे डिस्काउंट ब्रोकर्स हे फक्त स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड यामध्येच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याची सर्व्हिस प्रोव्हाईड करतात. तर दुसऱ्या बाजूला फुल सर्व्हिस ब्रोकर हे इतरही तुम्हाला इतरही प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी उपलब्ध करून देतात. डिस्काउंट ब्रोकर हे अशा लोकांसाठी आहे ज्यांना स्वतःचे ट्रेड स्वतः करता येतात किंवा त्यांना चांगल्या बाकीच्या फायनान्शियल ॲडवायझर्सची कमी गरज भासते. तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य लोकांना काही ॲडवायझरी सर्व्हिसेस लागतात. त्यासाठी ते फुल सर्व्हिस ब्रोकर चूज करू शकतात. त्यानंतर डिस्काउंट ब्रोकर हे फक्त ऑनलाईन कस्टमर सर्व्हिस प्रोव्हाईड करतात आणि त्या दुसऱ्या बाजूला फुल सर्व्हिस ब्रोकर हे तुम्हाला त्यांच्या ऑफिसेसमध्ये फेस टू फेस भेटू शकतात. आता आपण पाहूया ट्रेडिंग अकाउंटसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. तर ट्रेडिंग अकाउंटसाठी साधारणपणे पॅन कार्ड, आधार कार्ड, स्वाक्षरीचा नमुना, रद्द केलेला धनादेश किंवा बँक पासबुक यांचे फोटो तुम्हाला लागतील.
तर डिस्काउंट ब्रोकरमध्ये तुम्हाला त्यांची ॲप डाउनलोड करावी लागते किंवा त्यांच्या वेबसाईटवर जाऊन हे कागदपत्रे अपलोड करावी लागतात. त्यानंतर आपले ट्रेडिंग अकाउंट जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये तयार होऊन मिळते आणि त्या अर्ध्या तासानंतर आपण आपले स्टॉक मार्केटमधील व्यवहार सुरू करू शकता. तर दुसऱ्या बाजूला फुल ब्रोकर सर्व्हिस जे असतात, त्यांच्या ऑफिसेसमध्ये जाऊन आपण फॉर्म फॉर्म फिलअप करावा लागतो आणि इथे सांगितलेले कागदपत्रे त्याला जोडावी लागतात. त्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर आपल्याला 2-3 दिवसामध्ये फुल सर्व्हिस प्रोव्हायडर आपल्याला 2-3 दिवसामध्ये ट्रेडिंग अकाउंट तयार करून देतात. आपण आता पाहूया शेअर बाजारामधील व्यवहारांचे प्रकार. तर यामध्ये इंट्राडे आणि पोझिशनल ट्रेड असे 2 प्रकार असतात. इंट्राडेमध्ये काय असतं मित्रांनो, तर यामध्ये आपण शेअर खरेदी केल्यानंतर त्याची डिलिव्हरी घेत नाही आणि त्याच दिवशी तो शेअर आपण विकून टाकतो. याला इंट्राडे असे म्हणतात. तर पोझिशनल ट्रेडमध्ये आपण मित्रांनो एखादा शेअर बाय केला, तर त्याची आपण डिलिव्हरी घेतो. म्हणजेच तो आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये जमा होतो आणि तो आपण शेअर दुसऱ्या दिवशी किंवा त्यानंतर कधीही विकू शकतो. धन्यवाद मित्रांनो. आपणाला शेअर मार्केटबद्दल काही शंका असल्यास त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पोस्ट करू शकता. आम्ही त्यांचे निरासन करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. धन्यवाद.